रमा चल मी निघालो. जुईच्या आवडीचे सुरणाचे काप दिले डब्यात. तिने मागितलेलं भोकराचं लोणचं सुद्धा आहे. नेताना डबा जरा उभाच न्या. आणि ना रमा ए रमा, हे बघ जुईला हॉस्पिटलमधून आणताना तुला यायलाच हवं. हा मी नाही आले तर नाही का चालणार? नाही, तुला यायलाच हवं. तिला ऍडमिट केल्यापासून तू एकदाही आली नाहीस. तिला भेटण्यासाठी सारखा जीव तुटत होता, तरी मी आले नाही. का आले नाही याची कल्पना आहे ना तुम्हाला? तिच्या समोर उभं राहायला थोडीशी तरी लाज शरम आहे की नाही मला? तुम्हा कोणाचंही न ऐकता मी मारे खरी गोष्ट सांगायला गेले तिला, आणि काय झालं? मिस केमकर वास्तव पचवू शकल्या नाहीत आणि मला मात्र आयुष्यभर जीव कुरतडण्याची शिक्षा मिळाली. जुई सगळ्यांकडे तुझ्याबद्दल विचारत असते. हा तिचा मोठेपणा. मग तुला हा मोठेपणा दाखवायला काय झालं? तसेही ती घरी आल्यावर तिला त्याचीच तर भीती वाटते मला. विवेक, मी तिचा केवढा मोठा गुन्हा केलाय. मूळची केमकर नाही आहेस ना तू. मग स्वीकार ना आता वास्तव. किती झाले? 21 रुपये. नाही, 20 रुपये 50 पैसे. चला. मी येतो. हा उशीर झाला. मी संदीपला आणि भाऊना पाठवून देतो. अरे काय चाललंय? काय नाही अण्णा, जुईचा डबा करून देत होते. आम्ही परस्पर हॉस्पिटल मधूनच आलो. मी निघू का? मला आधीच उशीर झालाय. खुशाल. येतो. कशी आहे जुई? अगं काय सांगू तुला, पोरीला बघितली आणि मला अगदी. अण्णा, आत्ताचा रडण्याचा कार्यक्रम रद्द करता येईल का? आपल्याला जरा बोलता येईल. चालेल चालेल. या. भाऊ, खरं म्हणजे एव्हाना ते यायला पाहिजे होते. हो ना. आणि कोर्ट म्हटल्यावर आपण वाढ बघण्या व्यतिरिक्त काय करू शकतो ना? ते झालं. बघू, 5-10 मिनिटात येतीलच. येणार. अहो विवेक सांगत होता सदावर्त्यांची शिस्त म्हणजे. लागला का केसचा निकाल? ओळखलत ना मला? मी भिंगारडे, ॲडव्होकेट भिंगारडे, घनश्याम पो भिंगारडे. खरंच की तुम्ही भिंगारडे. कपडे घातल्यामुळे ओळखता नाही आलं. आणि काय हो, तो बिपिन पांड्या लागला का? काही पत्ता त्याचा? हरामी फरारी झाला नाही का राजीनामा देऊन? माचो बरोबर त्या चंद्रिकेला घेऊन. अहो चला, नाव पुकारलंय. हात काढ, चल. एव्हाना यायला पाहिजे होते. अरे वकील साहेब, आज तरी जैसे थे. नो प्रोग्रेस फॉर टुडे. डोंट गेट नर्वस. तुम्हाला तारीख कळवतो मी. जरा अर्जंट मॅटर आहे. प्लीज निघतो मी. हो चला चला, थांबून तरी काय करणार नाही का? आता चला, पुढच्या पुढच्या वेळेस येणार हो. चला. सदावर्ती वकील आहेत पुढच्या तारखेला तर ना, यावंच काळजी लागेल. करायची नाही. बघू. त्रास होतोय? नाही, दॅट्स गुड. माझे भाऊ आलेत. हो. हॅलो. हॅलो. काय आता तुम्ही आमच्या पेशंटला नेताय तेव्हा जरा फायनल एक्झाम चालू होती. हो. मग रिझल्ट? हां, ओव्हरऑल तसा चांगला आहे. काही दिवस पायांची थोडी काळजी घ्यावी लागेल.
काही नाही, नथिंग सिरियस. पण हं? अधूनमधून इथे येऊन चेक केलं की झालं. अहो पण तुम्ही इकडे असणार का? ही म्हणत होती तुम्ही फर्दर स्टडीजसाठी अमेरिकेला जाणार आहात म्हणून. या दॅट्स ट्रू. पण त्याला अजून अवकाश आहे. आणि मी जरी नसलो तरी आमचे सर आहेत ना इकडे. वहिनी आली आहे? आली तरी ती थोड्या वेळाने येणार आहे. म्हणजे ती आमच्या बरोबर निघालीच होती, पण तिला अचानक एक काम आठवलं. हां. ती आली नाही ना तर मला घरी जाऊन तिच्याशी भांडावं लागणार आहे. बाय द वे, ही आज जाणार म्हणून आमच्या हॉस्पिटलमधल्या सिस्टर्सनी हा बुके दिलाय तिच्यासाठी. ओ अरे अरे वा. वा. हो. आणि इथला स्टाफ, इथले डॉक्टर्स, इथले पेशंट्स किती जण भेटून गेले विचारा तिलाच. हा? काय ग? आय मस्ट से शी इज क्वाईट पॉप्युलर. बरं, तुझी तयारी झाली आहे का? हो. आम्ही बिल सेटल करतो. हं? येतो. या. चल रे. बरं, इथनं गेल्यानंतर आमची आठवण ठेवायची. कठीण आहे, पण बघीन प्रयत्न करून. नाही नाही, इतकी तसदी घ्यायचं काहीच कारण नाहीये. हे पेन म्हणजे या निमित्ताने तरी कधी कधी आमची आठवण येईल. आणि पेनमुळे पत्र लिहावंसं वाटलं तर? मला यायचं. हा, पत्र मिळेल तो वेडा होईल इतकंच. शाबाश. व्हेरी गुड. वहिनी, मला धावता येत नाहीये, पण तुला ना धावायला काय झालं? जुई जुई जुई. वहिनी, अगं बोलशील तरी काही? मी रोज तुझी वाट बघायची ग. वाटायचं आपण खूप खूप बोलू. तू का नाही आलीस ग? तुला मैत्रीण मानलीये ग मी. त्या रात्रीपासनं तर जीवाभावाची झालीयस. बोल ना. नको ग जुई, नको. रागवलीयस माझ्यावर, खरं ना? मी रागवायचं तुझ्यावर की तू माझ्यावर? त्या रात्री मी ते काही बोलायलाच नको होतं. जिद्दीनं नको ते बोलून बसले आणि तुझ्या नशिबी आहे. माझं चुकलं ग जुई, माझं चुकलं, फार नाही. चुकलं ग. नाही वहिनी, नाही. खूप विचार करून बोलते मी आज. आपल्या आनंदी घरात कशाचाही विचार न करता या दुःखाची पखरण मी केली आहे. चुकली तू नाहीस अगं, मी चुकले. शेवटी काळच ठरवतो बघ कोण चुकलं ते. हा विषय इथेच बंद. हां, घरी गेल्यावर ना मी तुला छान कविता ऐकवणार आहे. चल आता. चल. हळू. धरती.